सीसीटीव्ही आहेत ते देखील बंद आहेत। 2017ला त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पूर्ण बसेस ज्या आहेत त्या सीसीटीव्ही करू। नाही बघा, ज्या ठिकाणी आता हे बसेस एसटी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच। परंतु एक गोष्ट ही मान्य करावी लागेल की काल जो आरोपी आहे त्या आरोपी पकडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावली असेल तर ते आमच्या एसटी डेपोमध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्या कॅमेऱ्याच्या आधारेच पोलिसांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कोण आहे हे कळलेलं आणि अनेक सीसीटीव्हीचे फुटेज आम्ही पोलिसांना सुद्धा हस्तांतरित केलेले आहे। त्यामुळे स्वारगेट डेपोमधली सीसीटीव्हीची यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध झालं आहे। परंतु जर दुसऱ्या डेपोमध्ये अशा प्रकारची कुठली जी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तर निश्चितपणे त्यामध्ये सुधारणा केली जाईल। सुरक्षेसंदर्भात जो आयपीएस अधिकारी आपण नेमणार आहात त्याचा नेमकं कामाची पद्धत किंवा काय या सुरक्षिततेच्या दृष्टीने मी मध्यंतरीच्या काळामध्ये गुजरातमध्ये गेलो होतो, कर्नाटकमध्ये गेलो होतो। त्या सगळ्या राज्यांमध्ये आयपीएस अधिकारी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे। आमच्या सुद्धा डिपार्टमेंटला आयपीएस अधिकारी नेमावा असं तरतूद आहे, परंतु ती मध्यंतरीच्या काळामध्ये ती नेमणूक झालेली नाही। ती नेमणूक करावी अशा पद्धतीची विनंती आम्ही गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना करणार आहोत। सगळे डेपो देणार राज्यात। आता बघा, आयपीएस अधिकारी नेमून ते गृह खात्याची जबाबदारी आहे। गृह खातं त्यांच्या अंडर काय काय जबाबदारी देणार हे माननीय मुख्यमंत्री ठरवतील।